अजून एक 18 कारखाने चालू आहेत. असं दिसतंय की 259 लाख मेट्रिक टन एवढी साखर देशात यंदा तयार आहे. त्याची रिकव्हरी ॲव्हरेज 9.26 इतकी आहे. याबरोबर यावेळेला साखरेबरोबर इथेनॉल तयार करण्याचं काम सुद्धा मोठ्या प्रमाणात घेतलं. आणि त्याच्यामध्ये आमचा अंदाज असा आहे की 261 लाख मेट्रिक टन एवढं शुगर प्रोडक्शन आणि त्याच्यातून 34 लाख मेट्रिक टन साखर होणारं न करता त्याचं इथेनॉल केलं जाईल. म्हणजे यावेळेला साखर आणि इथेनॉल या दोन्ही व्याख्या आहे. दुसऱ्याबरोबर पूर्वी काय करायचं आम्ही फक्त साखर एका साखर, आता साखर इथेनॉल आणि कोल्ड्रेन म्हणजे वीज तयार करणं हे काम त्याच्यामध्ये करतं. या सगळ्यामुळं एक साथ शुगर इंडस्ट्रीचं अर्थकारण गेले काही वर्षात अडचण चालू होतं ते बाहेर काढण्याचा प्रयत्न हा केला जातो. आणि आज आम्ही त्याचा रिव्ह्यू घेतला. असं दिसतंय की शिक्षण बदलेल सुधारेल. तर तुम्ही प्रश्न विचारला, यावेळेला अतिवृष्टी झाली, 2 काळात झाली. एक मे महिन्याच्या शेवटी सुद्धा अतिवृष्टी झालेली होती. म्हणजे एक गॅप पडली. आणि आता गेले काही दिवस बघतोय की प्रचंड पाऊस आहे. पावसानं नुकसानही झालंय. इतर पिकांचं जास्त झालंय. सोयाबीन, कापूस या पिकांचं अधिक नुकसान झालं. पण ऊसाच्या बाबतीतही नुकसान झालं, पण तुलनात्मकदृष्ट्या ते कमी आहे. आमच्याकडं अतिवृष्टीची जी माहिती आहे ती या भागात कधी आता सोलापूर जिल्ह्यामध्ये रस्त्यावर पाणी वाहतंय हे कधी ऐकलंच नाही, पाहिले नाही उन्हाळ्यात. आणि पुणे जिल्ह्यात सुद्धा आपण हडपसरवरून जाताना लोणी कालवणच्या भागात सुद्धा घरात पाणी घुसलेलं होतं. आणि मी जिल्ह्याच्या यंत्रणेशी बोललो. त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या चाळे असतात गावात त्या बऱ्याच ठिकाणी रुजवल्यात किंवा अतिक्रमण झालं आणि त्यामुळं पाणी वाहून जायचा स्रोत तो थांबल्यामुळं घरात पाणी शिरलं. जिल्हाधिकारी आणि बाकीच्या लोकांना विनंती केली की ताबडतोब तुम्ही पंचनामे सुरू करा. पंचनामे सुरू केल्याच्या नंतर अशी स्थिती निर्माण झाल्याच्या नंतर केंद्र आणि राज्य सरकारच्याकडे एक आर्थिक तरतूद होत असते, डिझास्टर मॅनेजमेंट. आणि यातनं जी आर्थिक तरतूद होईल या पंचनामा झाल्याच्या नंतर तातडीनं लोकांना द्या आणि त्याला यातनं बाहेर करा. हा आग्रह आम्ही केंद्र आणि राज्य सरकारकडे करतोय. राज्य सरकारने सुद्धा पंचनामे करायची प्रक्रिया आजपासून गतिमान केली असं आम्हाला कळवलं. अपेक्षा करूया की ते त्यांचं काम लवकर होईल. आणि त्यांचं काम लवकर झाल्याच्या नंतर केंद्र आणि राज्य सरकार यांनी ज्यांना झेल बसली त्या सगळ्या कुटुंबांना अर्थसहाय्य करायला लवकरात लवकर निर्णय घेतला.
अशी आमची अपेक्षा. सर या संदर्भात तुम्ही पाहणी दौरे करणार आहे का कुठे पूर्ण महाराष्ट्र? बाकी लोक करतात. मी राज्य सरकारशी बोलणार आहे. आता मी कोल्हापूरला जालो आहे, तिथं माझा दौरा आहे. तो करून येऊन राज्य सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची वेळ घेऊन हे सगळे प्रश्न त्यांच्यासमोर मांडणार. साहेब अजून एक पंचनामे म्हणजे की आजपासून सुरू झालेली आहे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे, सरकारी यंत्रणा कमी पडते का? असं दिसत नाही. कारण आता उदाहरणार्थ पुण्याचे जिल्हाधिकारी आणि त्यांच्याशी बोलल्याच्या नंतर ते अतिशय जागरूक आहेत, कष्ट करत आहेत, माहिती घेत आहेत आणि या सगळ्या कामाला गती कशी असं बघत आहेत. त्यामुळे आज एकाच उभे करणार नाही. आज लवकरात लवकर सगळी यंत्रणा कशी कामाला लागेल, पंचनामे कशी होती, ते सरकारकडून जातील कसे आणि सरकारचं अर्थसहाय्य या लोकांना कसं होईल याचं आता अधिक लक्ष द्यायचं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे, त्यांना काय शुभेच्छा? शुभेच्छा दिल्यात. आज सकाळी लेखी पत्र लिहून कळत. मीनाताई ठाकरेंचे मुंबईमध्ये मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला कोणीतरी रंग फासलाय, त्याच्यावरून मुंबईत वाद सुरू झाले. लाल रंग फासला साहेब, आपण म्हटलं की गेल्या काही दिवसामध्ये कधी न बघितलेला पाऊस, ज्या रस्त्यावर कधी पाऊस बघितला नाही तो बघितलं. मागील काही वर्षात अनेक पावसाचं प्रमाण म्हणजे काही ठिकाणी कमी प्रमाणात जास्त पाऊस होताना आपल्याला दिसतोय. जूनमध्ये अधिकचा पाऊस होताना दिसतोय. एका वातावरणात बदल दिसते. त्याचं मॅनेजमेंट शासनाकडनं किंवा यंत्रणेकडनं केलं गेलं पाहिजे असं वाटतंय का? मागील काही वर्षात हवामानात बदल आहे असं अनेक लोक बोलतात. आपल्याकडे हवामानाच्या संबंधी सल्ला देणारी जी यंत्रणा आहे, माझा व्यक्तिगत अनुभव आहे की त्यांचं ॲसेसमेंट ही 90-95% खरं असतं. विशेषतः पुण्याला जी औद्योगिकी आहे त्यांचा आणि या लोकांचा, या सगळ्यांनी एप्रिल एंडच्या आसपास ही मे महिन्यात पाऊस पडायची शक्यता आहे. त्याच्यानंतर मोठी गॅप पडे, नंतर पुन्हा हे असा पडलं पाऊस पडेल अशा प्रकारचा त्यांचा अंदाज हा दिलेला होता. तसं घडलेलं आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचं काम ते योग्य करतात असं दिसतं. प्रश्न असा एकच आहे की अतिवृष्टीच्या वेळेस त्रास होणार आहे याची नोंद घेऊन या भागात नुकसान होण्याची शक्यता आहे त्या कुटुंबियांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. तिथली सगळी सरकारी यंत्रणा पूर्ण कामाला लावली पाहिजे. आज ती अवस्था आहे आणि आपण अपेक्षा करूया की येत्या 8-10 दिवसामध्ये याचे सगळे निर्णय राज्य आणि केंद्र सरकार घेईल तसा आमचा आग्रह आहे. साहेब, आज मराठवाडा मुक्ती दिन संग्राम आहे, मात्र मराठवाड्यातलं काही जिल्ह्यांमधलं चित्र चांगलं दिसत नाही. विशेषतः 2 समाजामध्ये वाद जो आहे तो मराठवाड्यातल्या काही तालुक्यांमध्ये पाहायला मिळतो. आज नागरिकांना शुभेच्छा देताना काय आवाहन कराल? कारण त्याची मराठवाड्यातून झालेली पाहायला मिळते. ओबीसी समाज असेल किंवा मग मराठा समाज, कुणी असो, एक तर मुक्ती संग्रामाचा हा असा दिवस 17 तारीख ही दरवर्षी यासाठी तो दिवस साजरा केला जातो. स्वामी रामानंद तीर्थ असतील, देवीसिंग चव्हाण असतील, त्याच काळामध्ये असलेले अनेक नेते या लोकांच्या कष्टानं हैदराबाद मुक्ती संग्राम झाला आणि त्याच्यातून मराठवाडा हा भारताचा आणि नंतर महाराष्ट्राचा हिस्सा. आणि त्यामुळे साहजिकच आहे आपल्या सगळ्यांना हा आनंदाचा दिवस. दुसऱ्याने गेले काही दिवस तिथं अस्वस्थता वाढते असं दिसते. आणि म्हणून मी काल सांगितलं होतं एका ठिकाणी की समाजाची एकीची जी वीण आहे ती वीण जुळली होते की सुचते असं दिसतंय. आज समाजामध्ये
मागण्याही आहेत आणि थोडं संघर्ष आहे. मागण्याचं उदाहरणार्थ कालच पंधराजी समाजाने बंजारा समाज मोठा मोर्चा काढला आणि त्यांची मागणी केली. त्यांची मागणी काय होती? त्यांची मागणी होती की आदिवासींच्यामध्ये आम्हाला ह्या त्यांच्या सवलती द्या. ही मागणी झाली. दुसऱ्या दिवशी आदिवासींचा मोर्चा आला की आमच्यासाठी जो कोटा आहे त्याच्यात बाहेरचीच पाठवू नका. म्हणजे हे दोन समाजामध्ये कारण नसताना एक प्रकारचं वातावरण वेगळं व्हायला लागलं. त्याच्यानंतर यापूर्वी असंच वातावरण झालं मराठीचं. मला असं वाटतं की राज्य सरकार त्याच्यात पावलं टाकलंय, पण ती योग्य की नाही हे लवकरच कळेल. आता काय दिसतंय, 2 कमिट्या नेमल्या राज्य सरकारने, एक विखांच्या अध्यक्षतेखाली आणि एक काय ते दुसरी मंत्री ओबीसी समिती मराठा आरक्षण उपसमिती अशा 2 समित्या. या 2 समिती केल्या. मला असं वाटतं की सरकारने या 2 समिती करण्याची आवश्यकता होती का? आणि ज्या केल्या, एक एका जातीची आहे आणि दुसरी एका जातीची. त्या जातीची समिती असेल तर दुसऱ्या घटकांचं मत काय याचा विचार तिथं होणार नाही. तिथे एका जातीपुरता होईल. आणि तसंच हा मराठा समाजाच्यासाठी जी समिती, त्यांचाही दृष्टिकोन हा प्रामुख्यानं त्या वर्गाच्या हिताच्या जपणुकीत असतील. इथं सामंजस्य निर्माण करत दोघांच्यात एकता करायची. ती एकता करायची असेल तर वेगवेगळं बसून चालणार नाही. शेवटी आपल्याला एकत्र बसावं लागेल. कटुता कशी कमी करता येईल ती करता येईल. काही रास्त मागण्या आहेत त्याची पूर्तता कशी करता येईल या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं पाहिजे. पण सरकारने या जातीवर आधारित 2 वेगळ्या समित्या केल्या. त्याच्यावर मी अधिक भाषा करू इच्छित नाही. पण आता काही झालं ते सगळ्यांनी मिळून सामंजस्य कसं निर्माण होईल या दृष्टीने पावलं टाकली पाहिजेत. आणि आम्हाला लोकांचा दृष्टिकोन तो आहे. याच्यावरती बोलताना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असं म्हणाले, तुम्ही असं म्हणाल की कोणतीही किंमत आम्ही मोजायला तयार आहोत, सामाजिक विण जोपासली पाहिजे. मात्र त्यावरती तुमचं स्टेटमेंट त्याच्यावरती मुख्यमंत्री असं म्हणाले की पवार साहेब एक्स बोलले की त्याचा वाय असा अर्थ निघतो. त्याचा अर्थ वाय त्यांना कळत असेल तर मला काही म्हणायचं नाही. काही किंमत देऊन एकत्र गेलं पाहिजे, कटुता थांबवली पाहिजे, या वाक्याचा अर्थ तसा होतो. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अशा प्रसंगी सगळ्यांच्या संदर्भात एक वाक्य त्याला सूचक वातावरण करायचा हातभार लावला पाहिजे. आज त्यांना काळे झेंडे पण त्या मराठवाडा कार्यक्रमामध्ये दाखवण्यात आले. ओबीसी समाजाने आक्रमण झालेला पाहायला मिळतोय. प्रमाणपत्र वाटपाव खाली सकाळपासून इकडेच आहे. काळे झेंडे कशामध्ये दाखवत? काळे झेंडे कशामध्ये? ते ओबीसी समाजावरती अन्याय हैदराबाद गॅजेट जे लागू केलेलं आहे त्याच्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होतोय आणि नकळतपणे बेकायदेशीर लोक ओबीसी आरक्षणाचा फायदा घेतात असं त्यांचं म्हणणं आहे. हैदराबादचं गॅजेट त्याचे म्हणजे बंजाऱ्यांच्याबद्दल वेगळं म्हणजे दिसतं. वकील नियुक्त आहेत विजयीची, त्यांच्यात मला ते हे भेटले इलेक्शनवाले सांगत होते की आम्हाला सायबरमध्ये टाका, आमच्याबद्दल तशी तरतूद आहे. आता हे हैदराबादचं गॅजेट कधीचं ठीक आहे, त्याच्यातून प्रश्न विचारायला मदत होत असेल तर सरकारने त्याचा आधार घेतला तर मला काही म्हणायचं नाही. पण असं दिसायला लागले की त्याचं प्रत्येक राज त्याचा आधार घेऊन
त्याची वेगळी भूमिका घ्यायला लागली. हे प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी वाचतो का काय असं चित्र दिसतंय. पण आम्हा लोकांची भूमिका ही राहील, काही झालं तर सामाजिक ऐक्य याच्यात तडजोड करायची नाही. राजकीय काही किंमत द्यायला लागली त्यांना बघू. सरकारने हैदराबाद एका गॅझेटमुळे सगळ्या समाजात ते निर्माण झालंय का फक्त हैदराबाद गॅझेटमुळे? नाही, त्याच्यात कसं आहे, हैदराबाद गॅझेट याच्या आधी मी वाचलेलं नव्हतं, जास्त वाचलं. पण ते त्यावेळी तो भाग महाराष्ट्राचाही नव्हता, त्यामुळे त्याच्या खोलात आम्ही कधी गेलो नाही. पण त्यातनं प्रत्येक जातीला वेगळं वेगळं काही धोरण असेल आणि त्या जातीचं त्या गोष्टी धोरणाच्याबद्दल प्रत्येकाची वेगळी मागणी असेल तर ते ऐक्य कसं होणार असं तिथे आता दिसतं. बघूया. पण तरी की हे राजकारण न करता एकता कशी निर्माण होईल या प्रकारचा आमचा प्रयत्न याच्यात राहणार. तुम्ही कोल्हापूर दौऱ्यावर येता तर आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या हालचाली कर्नाटक सरकार करते, मात्र महाराष्ट्र सरकार त्याच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. हायकोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता केली पाहिजे. कारण सांगली कोल्हापूर या सगळ्या भागात भयंकर होईल, त्यामुळे हे करता कामा नये. आणि मी कोल्हापूरला जातो ते दुसऱ्या कामात. महाराष्ट्रातल्या साखर कारखान्याचे जे कामगार आहेत त्या सगळ्या कामगारांचं अधिवेशन उद्या पन्हाळ्याला आहे, त्याच्यासाठी मी जातो. ही बाकीची प्रश्न नाही. एकीकडे अमेरिकेकडनं टेरिफ लावलं जातंय, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आक्रमक भूमिका घेत आहेत, तर दुसरीकडे आज माय बेस्ट फ्रेंड म्हणून वाढदिवसाच्या पंतप्रधानांना शुभेच्छा देतात. अशा पद्धतीने बघता येतो. 75वा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देणं कर्तव्य, त्याच्यात काय चूक. मी दिली सकाळी 7 वाजता दिली लेखी कर्तव्य वाचून. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीपर्यंत घ्याव्यात असं हायकोर्टाने म्हटलंय, तसं होईल वाटतं का? जानेवारीपर्यंत कारण सुप्रीम कोर्टाचा कालचा निकाल हा चांगला निकाल, पुढे ढकलायला आता फारशी संधी मिळणार. कारण एकदा झालं हे दुसऱ्यांचं होतं. याच्या आधी सुद्धा कोर्टाने काही म्हणलं होतं, पण ते तसंच दुर्लक्षित झालं. पण कालचा त्यांचा निर्णय हा चांगला आहे. साहेब, तुम्ही काल ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडींची देखील भेट घेतली, काय झालं भेटीमध्ये, तब्येत कशी आहे? त्यावेळेस काय अपेक्षा करूया ती लवकर बरी होती. चले. ठीक. थँक्यू.